नमस्कार. आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी थापी वडी म्हणजे बेसन वडी अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने गुठळ्या न होता कशी बनवायची ते पाहणार आहोत. या पद्धतीने ही बेसन वडी बनवली ना तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल आणि अजिबात बिघडणार नाही, गुठळ्या होणार नाहीत. तर त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं. त्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा अर्धा चमचा जिरं घेतले आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे जर पितृपक्षामध्ये जेवण बनवतात त्यामध्ये लसणाचा वापर होत नसेल तर तुम्ही लसणाऐवजी एक अर्धा इंच आलं घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात. तर इथे पहा, सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घेतलं आहे. छान अशी लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट तयार झाली आहे. आता ही तयार पेस्ट आपण पुढे वापरणार आहोत, तोपर्यंत राहिलेली तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता यामध्ये इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, ते काढायचं. बेसन पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हळद आणि मीठ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. आता या ठिकाणी जी काही आपण पूर्वतयारी करतोय ती कढई गॅसवर ठेवण्याआधीच करून घ्यायची, म्हणजे पुढे नंतर गडबड होणार नाही. हळद आणि मीठ या बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं की आता यामध्ये इथे मी 1 वाटी पाणी घेतलंय. लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि बेसन पिठामध्ये मिक्स करून या बेसन पिठाचा आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती लागेल ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्यासोबतच या बेसन पिठाचं आपण जे बॅटर बनवतोय त्या बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा कशी असायला हवी ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेनच. तर इथे पहा, सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलं होतं. लागेल असं थोडं थोडं पाणी या बेसन पिठामध्ये घातलं, मिक्स करून घेतलं. तरी सुद्धा हे बॅटर घट्टसरच वाटतंय, त्यामुळे आणखी थोडं पाणी मी यामध्ये घालणार आहे, कारण आपल्याला एकदम सैलसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा मी ज्या वाटीने मोजून बेसन पीठ घेतलं होतं त्या वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घेतलंय. आता ते अर्धी वाटी सर्व पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा बेसन पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथे पाण्याचं प्रमाण पुन्हा सांगते. 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी वापरले. तर इथे पहा, बेसन पीठ मी पाण्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला आता या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बॅटर मध्यम घट्टसर किंवा घट्टसर सुद्धा नाही आणि जास्त सैलसर सुद्धा नाहीये. परफेक्ट असं हे बॅटर तयार झाले. सोबतच वाटण सुद्धा तयार आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा. कढई गरम झाली की आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये जे आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता लसूण, हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण मीडियम टू लो फ्लेमवर तेलामध्ये परतून घ्यायचं. तेलाचा वापर मी कमीच केला आहे, जास्त प्रमाणामध्ये करायची काहीही गरज नाही. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण मी छान असं भाजून घेतलंय. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि या कढईमध्ये घालायचं. गॅसचा फ्लेम आता पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. अजिबात कुठेही मीडियम किंवा हाय करायचा नाही आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण एकसारखं मिक्स करत राहायचं. बाजूला कढईला चिकटलेलं असेल तर ते सुद्धा काढून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याच पद्धतीने आता हे मिश्रण मंद आचेवरती छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घेत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर ही थापी वडी किंवा बेसन वडी बनवली ना तर अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि ही बेसन वडी छान एकसारखी बनून तयार होते. तर इथे पहा, थोड्याच वेळात हे मिश्रण तुम्हाला घट्टसर होताना दिसत असेल. याच पद्धतीने हे 1-2 ते 3 मिनिटं आणखी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान घट्टसर होतं, कढईपासून वेगळं व्हायला लागतं आणि छान शिजतं सुद्धा. तर इथे पहा, हे बेसन पिठाचं मिश्रण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं. छान असा गोळा तयार झाला आहे. कढईपासून वेगळा सुद्धा होतोय, कढईला जास्त चिटकत सुद्धा नाहीये. आता चमच्याला लागलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, जसजसं हे मिश्रण थंड होतंय ना तसतसा त्याचा छान गोळा तयार होतोय. तर इथे चमच्याला लागलेलं सर्व बेसन पिठाचं मिश्रण मी काढून घेतलं आहे.
त्यानंतर गॅस बंद करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता हे असंच एक 2 मिनिटं वाफवून घ्यायचं। लक्षात ठेवा गॅस बंद केला आहे, चालू नाहीये आणि गॅस बंद करून झाकण ठेवून मग हे 2 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचंय। आता हे बेसन पिठाचं मिश्रण वाफवून होतंय तोपर्यंत इथे मी एक खोलगट ताट घेतलं आहे। आता या ताटाला आपण सर्व बाजूनी तेल लावून तेलाने ग्रीस करून घेऊयात, म्हणजे जेव्हा ही वडी आपण यामध्ये थापून घेऊ तेव्हा ही खाली ताटाला चिटकून राहणार नाही। तसं तर मिश्रण परफेक्ट शिजवून घेतलं ना तर तेल न लावता सुद्धा ही वडी एकदम सहज या ताटापासून वेगळी होते, अजिबात खाली चिटकून राहत नाही। तरी सुद्धा थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्या। तर इथे पहा हे बेसन पिठाचं म्हणजे थापी वडीचं मिश्रण सुद्धा एक 2 मिनिटं झाकण ठेवून मी छान असं वाफवून घेतलंय। तुम्ही पाहू शकता कढईपासून हे अगदी सहज वेगळे होते, कढईला जे चिटकलं होतं ते सुद्धा वेगळं होते। आता हे मिश्रण आपल्याला ज्या ताटाला आपण तेलाने ग्रीस करून घेतलंय ना त्या ताटामध्ये काढून घ्यायचंय। तर इथे सर्व मिश्रण या ताटामध्ये मी काढून घेतले। आता जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे मिश्रण ताटामध्ये आपल्याला हाताने थापून घ्यायचंय। मिश्रण जर जास्त गरम असेल तर तुम्ही एखाद्या ग्लासनी किंवा फुलपात्राने किंवा वाटीने हे मिश्रण थापून घेऊ शकता। त्यासोबतच इथे मी अर्ध्याच ताटामध्ये हे मिश्रण थापून घेतलं आहे, कारण या वड्या जाडीला मी थोड्याशा जास्त बनवणार आहे। तुम्हाला जर पातळ बनवायचे असतील ना तर आणखी हे मिश्रण तुम्ही थापून घेऊ शकता। त्यानंतर आता याच्यावरती ओल्या नारळाचा किस घालायचा, ओला नारळ नसेल तर सुक्या नारळाचा किस घातला तरी सुद्धा चालेल। त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि 1 चमचाभर इथे मी पांढरे तीळ घेतले आहेत, ते सुद्धा यावरती अशा पद्धतीने पसरवून घालायचे। यामध्ये ओल्या नारळाचा किस, कोथिंबीर आणि तीळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। खोबरं, तीळ आणि कोथिंबीर घातली की अशा पद्धतीने एकदा आणखी हे थापून घ्यायचं, म्हणजे खोबरं, कोथिंबीर, तीळ सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित सेट होऊन जातील। त्यानंतर आता हे मिश्रण आहे ते एक 5 ते 10 मिनिटं आपण थंड करून घेऊयात आणि त्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तर इथे पहा एक 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे। आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तर इथे मी डायमंड आकारामध्ये किंवा डायमंड शेपमध्ये या वड्या पाडून घेते। तुम्हाला हव्या आहेत त्या आकारानुसार तुम्ही या वड्या पाडून घेऊ शकता। त्यासोबतच इथे वड्या पाडून झाल्यानंतर वड्यांची जाडी सुद्धा तुम्हाला दाखवते, त्यानुसार तुम्हाला जर वड्या आणखी पातळ हव्या असतील तर हे मिश्रण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्यानुसार आणखी थापून घेऊ शकता। तर इथे पहा या वड्या मी कट करून घेतल्या आहेत। आता तुम्हाला वड्या काढून दाखवते। परफेक्ट आकारामध्ये या वड्या तयार झाल्या आहेत, अजिबात गुठळ्या नाहीत आणि वडी तुम्ही पाहू शकता काय मस्त एकसारखी तयार झाली आहे। दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतीये आणि चवीला तर भन्नाट झालीच होती। तुम्ही सुद्धा जर अशा पद्धतीने या बेसनाच्या वड्या बनवल्यात ना तरी अजिबात चुकणार नाहीत, परफेक्टच बनतील। अगदी पहिल्या प्रयत्नात बनवत असाल ना तरी सुद्धा। तर आता तुम्हाला सुद्धा ही बेसन वडी बनवणं अवघड वाटत असेल ना तर टेन्शन न घेता एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा। तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी परफेक्ट बनेल, अजिबात चुकणार नाही। आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला सुद्धा सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।